संशयित दहशतवादी जुबेर इलियास हंगरगेकर याची पुणे विशेष न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे। हंगरगेकरच्या मोबाईल आणि लॅपटॉपमधील आक्षेपार्ह फाईल्सची तपासणी सुरू आहे। लॅपटॉपमध्ये 1 TB पेक्षा अधिक डेटा आहे आणि लॅपटॉपमधील फाईल्समधून सबळ पुरावे गोळा करण्याचं काम आता ATS कडून सुरू आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्यासोबत जोडले गेलेत। अक्षय, अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येते। संशयित दहशतवादी हंगरगेकर याची आता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। काय नेमकी अधिक माहिती मिळते? निश्चित त्याची जरी न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली असली तरी पुणे पोलिसांनी त्याची जी कोठडी आहे ती अबाधित ठेवलेली आहे। त्यामुळे पुढे मागे कधी सुद्धा जर गरज लागली तर महाराष्ट्र ATS पुन्हा त्याची चौकशी करू शकतं। पण तत्पूर्वी अतिशय महत्त्वाची अपडेट त्याच्यामध्ये ही आहे की त्यांनी त्याच्या डेटा जो आहे 1 TBचा डेटा त्याच्या लॅपटॉप, हार्ड ड्राईव्ह आणि पेन ड्राईव्ह मध्ये सापडलेला आहे आणि एका दहशतवादी संघटनेचा प्रचार आणि प्रसार केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे। त्यामुळे या 1 TB जो डेटा आहे त्याचा अनालिसिस जे आहे ते सध्या सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर याने नेमका हा डेटा कशासाठी गोळा केला होता याचा देखील तपास ATS कडनं सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच, धन्यवाद अक्षय, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।